नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि पुन्हा एकदा तेच सांगते, माझी व्हिडिओ आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सो आता मी एक नवीन गोष्ट बनवायला मध्येच सुचलं, कशावरून सुचलं काय ते तुम्हाला नंतर सांगेलच, पण जस्ट सुचलं तर म्हटलं चला छानपैकी एक नवीन वेणी बनवायला घेऊया. म्हणजे हेअर ब्रश, जे फुलांच्या आपण वेण्या बोलतो आणि आता मोती वगैरेपासून करतो ते हेअर ब्रश जे असतात ते बनवायला म्हटलं चला घेऊया. तर असेच डायरेक्ट डोक्यात कल्पना आल्याने बनवायला स्टार्ट केली. सो मी इथे बघू शकता मणी वगैरे घेऊन बसलेली आहे. असे मणी घेतलेत, तारा घेतलेत. आपले हे रोजेस आहेत, पण आत्ता मला ह्याचे नाही करायचे, फक्त मोत्यांचे करायचे. म्हणजे आता मी जसं मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, या तारांमध्ये मोती टाकून पीळ करून आपण एक असं फूल बनवून घेतो. मागची लास्ट टाईम जी व्हिडिओ मी टाकली होती त्याच्यामध्ये मी हे असं बनवलं होतं आणि तुम्हाला मी ते दाखवलं होतं. सो आत्ता मी असं खूप सारं बनवून घेणार आहे. म्हणजे मला जो हेअर ब्रश बनवायचा आहे तो असं जाड बनवायचा आहे ह्या फुलांचा. सो मी असं भरपूर काय बनवून घेणार आहे आणि त्याच्यापासून छानपैकी अशी मोत्याचे म्हणजे छान वेणी रेडी करणार आहे, ब्रश रेडी करणार आहे आणि मी त्याचा फोटो टाकणार आहे आणि प्राईस टाकणार आहे. सो प्लीज कोणाला जर ऑर्डर द्यायच्या असतील, म्हणजे सिंगल पीस पण चालेल आणि जे होलसेलर असतील, कोणाला होलसेलमध्ये माझ्याकडून पाहिजे असतील, जर कोणाचं शॉप असेल किंवा काही गोष्टींसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला नक्की कमेंट्स करा. तुम्हाला जर याची व्हिडिओ नंतर पाहिजे असेल डिटेल्समध्ये तर मी बनवताना दाखवेलच, पण यासाठी कोणाला ऑर्डर द्यायची असेल ते नक्की कमेंट्स करा. मी पूर्ण रेडी झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की ते कसं दिसतं, काय दिसतं आणि तुम्हाला याची नंतर प्राईस पण सांगेल. चला तर मग वेळ न घालवता बनवायला स्टार्ट करूया. चला तर मग आपला मस्तपैकी वेणी तयार केलेली आहे मोत्याची. कशी वाटते कमेंट्स करायला विसरू नका. प्लीज 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 कमेंट्स करा, कारण की तुम्ही कमेंट नाही केलात तर मला पण कळणार नाही की मी जे करते ते तुम्हाला आवडतं आहे की नाही, तुमच्या फायद्याचं आहे की नाही आणि खरंच याच्यातून काही शिकण्यासारखं आहे की नाही. कमेंट्स काही करा जर मला तुमच्याकडे काय आयडिया असतील आणि तुम्हाला सांगायचे असतील तरी, कारण की माझं एकच हे आहे याच्यामध्ये की मला कुणाला तरी काहीतरी शिकवायचं आहे आणि कुणाकडून काहीतरी शिकायचं आहे. कारण की प्रत्येक माणूस जन्माला येतो तेव्हा सगळ्याच गोष्टी शिकून येत नाही. सो आपल्याला एकमेकांकडे बघून किंवा एकमेकाच्या गोष्टी शिकूनच घ्यायच्या असतात. मी पण कोणाकडून तरी शिकलेले आणि मी आज तुम्हाला दाखवते. सो मला असं वाटतं की माझ्या थ्रू तुम्ही शिकलात तरी ते मी एकाकडून शिकले आणि माझ्याकडून जरी एक शिकलं तरी पण ते मला मनाला समाधान लागेल. सो मी याच्यामध्ये बनवताना व्हिडिओ नाही मला आज बनवता येते, कारण की संडे आणि घरी सगळीच आहेत. सो मी म्हणून कॅमेरा ऑन केला की सम्राटचा आवाज वगैरे जास्त येतो. तर मी तुम्हाला याच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी म्हणजे प्रॉपर प्रत्येक आपल्या गोष्टीबद्दल ना कशा बनवतात याच्या व्हिडिओ चालू करणार आहे, पण त्याच्या आधी मला तुमचा रिस्पॉन्स बघायचा आहे. सो म्हणून मी आत्ता एक हे बघा हे बनवलं आहे, तुम्ही बघू शकताय. छान असं मोत्यांचं आहे. असं म्हणजे ज्या वेळेला आपण आंबोडा घालू, आता मी आंबोडा नाहीच घातला आहे, बट असं आंबोडा घातला की त्याच्यामध्ये इतकं छान वाटेल की म्हणजे बघू शकता की पूर्ण असं राऊंड सर्कल मोत्यांमध्ये. याच्यामध्ये पोलन्स पण आहेत, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्स आहे. आता असं मी पसरवलं आहे म्हणून हे वाटतं, पण ज्या वेळेला आपण घालायला जाऊ ना तेव्हा केसांमध्ये एकदम प्रॉपर छान वाटेल. बघू शकता केसांमध्ये जेव्हा आपण घालू ना तेव्हा छान वाटणार आहे. तुम्ही कोणाला जर पाहिजे असतील असे हेअर ब्रशेस तर मला कमेंट्स करा, कळवा. आणि होलसेलमध्ये पाहिजे असतील, म्हणजे तुम्हाला जर याच्यामध्ये बिझनेस करायचा आहे, तुम्हाला जर समोर विकायचे तरी होलसेलमध्ये पाहिजे असतील तरी सांगा प्लीज. कारण की एकमेकांना सपोर्ट केलं, एकमेकांकडून आपण वस्तू मागवल्या तर पुढे आपण प्रत्येक व्यावसायिका ज्या आहेत किंवा व्यावसायिक आहेत, मराठी उद्योजक खास करून माझा जास्तीत जास्त भर असतो की मराठी लोकांनी या सगळ्या गोष्टीमध्ये पडावा. कारण की UP बिहारवाले परप्रांतीय लोक ह्यातलं भरपूर काय बनवतात, पण आपल्या मराठी लोकांमध्ये बनवतात पण एक म्हणजे असंच हाऊस म्हणून बनवतात, कोण बिझनेस करत नाही. सो जर तुम्ही रिस्पॉन्स दिलात, एकमेकांना सपोर्ट केलात तर हे छान होऊ शकतं. तर ह्या वेणीबद्दल तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडलं की नाही ते पण सांगा, कारण की मी तुमच्या खरंच कमेंटची वाट बघत असते की आपण जे करतो ते समोरच्याला आवडलं, समोरच्याला जर त्याचा काय फायदा झाला तर खरंच छान वाटतं. आणि आता हे मी ना व्यवस्थित त्याचं फोटोशूट वगैरे करून, कारण की अजून आता ह्याला फिनिशिंग नाही केलं आहे, ह्याला थोडीशी फिनिशिंग वगैरे देणार. पॅकेटमध्ये पॅक वगैरे केल्यानंतर ह्याचा एकदम फायनल लुक असणार आहे ना, तो छान असणार आहे. सो कसं वाटलं आजचा व्हिडिओ, तुम्हाला खरंच हेल्पफुल होता की नाही सांगा. आणि तुम्हाला तुमच्या अंगामध्ये पण काय कला असतील तर नक्की मला सांगा कमेंट्स करून.
कारण की म्हणजे एक बोलतात ना की तुम्हाला वस्तू विकण्यासाठी प्लॅटफॉर्म किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल पण आपण बोलू शकतो. आयडियाज वगैरे जे काय असतील ते आपण घेऊ शकतो. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन गोष्टींसह, नवीन आयडियांसह आणि नवीन पुन्हा व्यवसायासोबत. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.